नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन 10 बघणार आहोत. तर सुरू करूया. टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट नेहमीप्रमाणे पूर्ण करून घ्या. तर अशा प्रकारे पूर्ण टायपिंग जेव्हा होईल तेव्हा सेव्ह करा, ओके करा, एंड एक्झाम करून घ्या. आणि एंड एक्झाम झाल्यानंतर आता आपण बघूया यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग. एकूण 3 स्टेप आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. नेक्स्ट स्टार्ट करा. या ठिकाणी 1 मिनिटाचा एक व्हिडिओ दिलेला आहे, तो आपण प्ले करूया. स्टार्टिंग अ कम्प्युटर. तर हा 1 मिनिटाचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण बघून घ्या. हा पूर्ण झाल्याशिवाय पुढची स्टेप ओपन होणार नाही, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक जरूर करा आणि तसेच तुमच्या मित्रांनाही याला शेअर करा, म्हणजे त्यांनाही इरा सोडवण्यासाठी याची मदत होईल. बत्तीस सेकंद आपले पूर्ण झाले या ठिकाणी. तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये यांनी कॉम्प्युटर सुरू कसा करायचा, प्लग म्हणजे पॉवर क्वाड जोडण्यापासून ते पॉवर बटन ऑन करण्यापासून ते कॉम्प्युटर सुरू कसं करायचं हे या ठिकाणी दाखवलं या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट करा. तर यामध्ये क्वेश्चन आहे बघा. The microprocessor sends a command to the computer's ROM chip to run the computer's basic input-output system BIOS boot program. What does ROM here stand for? तर ROMचा फुल फॉर्म काय, तर रीड ओनली मेमरी. फर्स्ट आन्सर इज करेक्ट. त्यानंतर शेवटची स्टेप, यामध्ये एक 10 सेकंदाचा व्हिडिओ आहे, तो प्ले करून पूर्ण बघून घ्या. हा व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप बघायला मिळेल, डू इट युअर सेल्फ. तर इथे आपलं हे सेल्फ पाथ लर्निंग जे आहे ते पूर्ण झालंय. आता आपण करूया गो टू होम. गो टू होम झाल्यानंतर डू इट युअर सेल्फ सुरू करूया. स्टार्ट. नेक्स्ट. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, क्रिएट अ न्यू फोल्डर ऑन द डेस्कटॉप बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माऊस. तर नवीन फोल्डर आपल्याला क्लिक करायचे, क्रिएट करायचे. तर कसं करणार, स्क्रीनवरती राईट क्लिक करा, न्यू या ऑप्शनला क्लिक करा, त्यानंतर या ठिकाणी फोल्डरवरती क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट आहे, शो द लायब्ररी इन द फाईल एक्सप्लोरर यूजिंग व्ह्यू टॅब नेव्हिगेशन पेन. तर लायब्ररी शो करायची आपल्याला. त्यासाठी सगळ्यात अगोदर फाईल एक्सप्लोरर ओपन करा, स्टार्ट बटनला क्लिक करा, फाईल एक्सप्लोरर टाईप करा, फाईल टाईप करा. या ठिकाणी हे फाईल एक्सप्लोरर ओपन करा. इथून पण ओपन करू शकता किंवा इथे टास्क बारवर पण हे फाईल एक्सप्लोरर असतं, इथे पण ओपन करू शकता. तर जे सोयीस्कर पडेल त्या मार्गाने तुम्ही ते ओपन करा आणि त्यानंतर व्ह्यू टॅबला क्लिक करा. व्ह्यूमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे नेव्हिगेशन पेनवरती क्लिक करायचे. यामध्ये शो लायब्ररी या ऑप्शनला क्लिक करायचे आणि त्यानंतर इथे सबमिट करायचं. पुढचा प्रश्न आहे, क्रिएट अ न्यू फोल्डर ऑन द डेस्कटॉप अँड गिव्ह इट नेम युअर नेम. नाव अगेन रिनेम इट ॲज टेस्ट बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माऊस. तर आपल्याला डेस्कटॉपवर एक नवीन फोल्डर तयार करायचे आणि त्याला रिनेम करायचं आणि नाव द्यायचे. तर सगळ्यात अगोदर विंडोवरती जे सुरू आहे ते बंद करा आणि या विंडोवर राईट क्लिक करा. त्यानंतर इथे न्यू ऑप्शनमध्ये या आणि त्यामध्ये फोल्डर या ऑप्शनला क्लिक करा आणि बाजूला क्लिक करा एकदा. त्यानंतर पुन्हा एकदा त्या न्यू फोल्डरवरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथे रिनेम नावाचं ऑप्शन भेटेल, या रिनेमला क्लिक करा आणि यामध्ये टेस्ट टाईप करा. टेस्ट टाईप केल्यानंतर बाजूला क्लिक करा आणि यस करा आणि सबमिट करा. पुढे आहे
create a new folder on the desktop and change its icon by right clicking on it. तर एक नवीन फोल्डर तयार करायचे डेस्कटॉपवर आणि त्या फोल्डरला चा जो आयकॉन आहे तो आपल्याला बदलायचा आहे. तर सगळ्यात अगोदर स्क्रीनवरती राईट क्लिक करा, त्यानंतर न्यूमध्ये या. न्यूमध्ये आल्यानंतर फोल्डरला क्लिक करा आणि फोल्डर आल्यानंतर बाजूला क्लिक करा. पुन्हा एकदा आता आलेल्या या फोल्डरवरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथे प्रॉपर्टीज हा ऑप्शन मिळेल. प्रॉपर्टीजला क्लिक करा आणि यामध्ये कस्टमाइज नावाची एक टॅब आहे वरती, या टॅबमध्ये क्लिक करा आणि त्यानंतर चेंज आयकॉन हा जो ऑप्शन आहे इथे क्लिक करा आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन्स दिलेले, कुठलाही एक आयकॉन सिलेक्ट करा आणि ओके करा आणि ओके करा. तर अशा प्रकारे फोल्डरचा आयकॉन आपण बदलू शकतो. पुढे आहे क्रिएट अ न्यू फोल्डर ऑन द डेस्कटॉप अँड गिव्ह इट युअर नेम. नाव क्रिएट इट शॉर्टकट बाय राईट क्लिकिंग ऑन इट. तर डेस्कटॉपवर एक फोल्डर बनवायचे आणि त्याला नाव द्यायचं आहे आणि त्याचं शॉर्टकट बनवायचं. तर सर्वात अगोदर या स्क्रीनवरती राईट क्लिक करा, न्यू फोल्डर घ्या, त्यामध्ये फोल्डरला क्लिक करा, आलेल्या फोल्डरवरती नाव टाईप करा. अशा प्रकारे एखादं नाव द्या आणि नाव दिल्यानंतर त्या फोल्डरवर राईट क्लिक करा आणि त्यानंतर इथे क्रिएट शॉर्टकट हा जो ऑप्शन आहे इथे क्लिक करा आणि त्यानंतर इथे सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपन फोटोज ॲप्लिकेशन बाय क्लिकिंग ऑन द स्टार्ट बटन. तर फोटोज हे जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचे आपल्याला. तर सगळ्यात अगोदर स्टार्ट बटनला क्लिक करा आणि या ठिकाणी टाईप करा फोटोज. फोटोज ॲप्लिकेशन ओपन झालं आणि सबमिट करा. पुढे आहे क्रिएट अ न्यू लायब्ररी इन लायब्ररीज फोल्डर युझिंग होम न्यू आयटम अँड लायब्ररी. तर नवीन लायब्ररी कशी तयार करायची हा प्रश्न नीट लक्ष देऊन बघा. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा जमत नाही. तर सगळ्यात अगोदर जे विंडोवर चालू आहे ते क्लोज करा. फाईल एक्सप्लोरर आपल्याला ओपन करायचे. स्टार्टला क्लिक करा, यामध्ये टाईप करा फाईल आणि फाईल एक्सप्लोररला क्लिक करा. फाईल एक्सप्लोरर ओपन झालं. आता या साईडला लेफ्ट साईडला जर तुम्हाला इथे लायब्ररी नावाची ॲक्सेस बार दिसत नसेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर लायब्ररी ॲक्टिवेट करावी लागेल. जर लायब्ररी असेल तर ते करायची गरज नाही. पण बघा लायब्ररी कशी ऑन करतात. सर्वात अगोदर व्ह्यू टॅबला क्लिक करायचे, नॅव्हिगेशन पेनमध्ये यायचे आणि या ठिकाणी शो लायब्ररी हे जे ऑप्शन आहे याला टिकमार्क नाही राईटचं, त्यामुळे हे ऑन नाही आहे. तर हे शो लायब्ररीला एकदा क्लिक करा जेणेकरून इथे लायब्ररी नावाचं फोल्डर येईल आलं. आता या लायब्ररीमध्ये एकदा क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे होम टॅबमध्ये. होम टॅबमध्ये आल्यानंतर या ठिकाणी न्यू आयटम नावाचा ऑप्शन मिळेल तुम्हाला. या न्यू आयटमवरती क्लिक करायचे आणि यामध्ये लायब्ररी या ऑप्शनला क्लिक करा जेणेकरून एक नवीन लायब्ररी तुमच्यासमोर ओपन होईल आणि बाजूला क्लिक करा आणि जस्ट सबमिट करा. पुढे आहे क्रिएट अ न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट ऑन द डेस्कटॉप अँड गिव्ह इट युअर नेम. नाव क्रिएट इट शॉर्टकट बाय राईट क्लिकिंग ऑन इट. तर डेस्कटॉपवरती तुम्हाला एक टेक्स्ट डॉक्युमेंट बनवायचं आहे आणि त्याचं शॉर्टकट क्रिएट करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर हे चालू असलेलं बंद करा. स्क्रीनवरती राईट क्लिक करा, न्यूमध्ये क्लिक करा. पण आता फोल्डर नाही बनवायचं आहे, टेक्स्ट डॉक्युमेंट. तर न्यूमध्ये टेक्स्ट डॉक्युमेंटला क्लिक करा, इथे टेक्स्ट डॉक्युमेंट आणि आलेल्या या डॉक्युमेंटवरती राईट क्लिक करायचे. राईट क्लिक केल्यानंतर क्रिएट शॉर्टकट या ऑप्शनला क्लिक करा जेणेकरून या फाईलचा एक शॉर्टकट फाईल तयार होते आणि सबमिट करा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपलं हे जे डू इट युअरसेल्फ हे अशा प्रकारे पूर्ण झालं आहे. आता करूया याला एंड एक्झाम, कन्फर्म अँड ओके. आता डू इट झाल्यानंतर आपण बघूया आता नॉलेज चेक. स्टार्ट एक्झाम. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, फ्रॉम द इमेज शो हेअर आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट शो हेडफोन. तर यामध्ये हेडफोन कोणता आहे, तर हे आहे हेडफोन. थर्ड आन्सर करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डिस्प्ले अ वेब कॅम. तर वेब कॅमेरा कोणता आहे, तर हा आहे वेब कॅम. सेकंड आन्सर इज करेक्ट. त्यानंतर विच लाईट्स आर प्रेझेंट ऑन वेब कॅम दॅट आर हेल्पफुल इन अ लो लाईट एन्व्हायरमेंट. तर याचा आन्सर आहे बघा LED लाईट. फर्स्ट आन्सर करेक्ट.
त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस हॅज अ पोर्ट फॉर कनेक्टिंग द हेडफोन. तर कोणत्या डिव्हाइसला आपण हेडफोन कनेक्ट करू शकतो, तर CPUला आपण करू शकतो. फर्स्ट आन्सर करेक्ट. त्यानंतर आहे, विच ऑफ दीज इज पॉइंटिंग डिव्हाइस. तर यामध्ये पॉइंटिंग डिव्हाइस कोणता आहे, तर माऊस हा एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे. सेकंड आन्सर इज करेक्ट. त्यानंतर आयडेंटिफाय माऊस फ्रॉम द डिव्हाइस शो बिलो. तर माऊस कोणता आहे, तर फोर्थ आन्सर. त्यानंतर आहे, आयडेंटिफाय द ऑप्टिकल माऊस द इमेज शो बिलो. तर ऑप्टिकल माऊस हा जो हातामध्ये असलेला माऊस आहे फर्स्ट, तो ऑप्टिकल माऊस आहे. आणि हा जो आहे हा ट्रॅक बॉल असलेला माऊस आहे. तर ह्या छोट्याशा बॉलला ट्रॅक बॉल म्हणतात. तर फर्स्ट आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द माऊस पॉइंटर फ्रॉम द इमेज शो बिलो. तर माऊस पॉइंटर कोणता, तर फर्स्ट याच्यामध्ये जो ॲरो दाखवला हा आहे माऊस पॉइंटर. फर्स्ट आन्सर करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इमेज हायलाईट द फंक्शन की. तर याच्यामध्ये फंक्शन की कोणत्या आहेत, तर थर्ड इमेजमध्ये ज्या दाखवलेल्या कीज आहेत कीबोर्डला आपल्या असतात, F1 F2 F3, ह्या सर्व फंक्शन कीज आहेत. तर थर्ड आन्सर इज करेक्ट. अँड लास्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द कीज की दॅट यू विल प्रेस द कॅप्चर स्क्रीनशॉट. तर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणती की प्रेस करायची असते कीबोर्डची, तर प्रिंट स्क्रीन नावाची की प्रेस करायची असते. तर हे आन्सर याचं करेक्ट आहे. या ठिकाणी क्लिक करा आणि सबमिट. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक पूर्ण झालं आहे. बघूया, एंड एक्झाम करू. त्यानंतर आता या सेशनची लास्ट टेस्ट बघूया, सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट एक्झाम. फर्स्ट क्वेश्चन आहे, यू वॉन्ट टू परचेस अ मोबाईल फोन ऑन द वेबसाईट flipkart.com. वेन डुईंग दिस यू आर युझिंग डॅश डॅश ॲक्टिव्हिटी ऑफ द इंटरनेट. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, ई कॉमर्स म्हणतात त्याला. हो, ई कॉमर्स. त्यानंतर, इफ यू आर बाईंग अ आयटम ओव्हर द इंटरनेट दॅट मीन्स यू आर युझिंग डॅश डॅश ॲप्लिकेशन ऑफ इंटरनेट. तर याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ऑनलाईन पद्धतीने जर एखादी वस्तू खरेदी करतो तर त्या प्रक्रियेला इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हटलं जातं. थर्ड क्वेश्चन आहे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मीन्स डाउनलोडिंग अँड लिसनिंग सॉन्ग ओव्हर द इंटरनेट. तर याचा आन्सर आहे चूक, फॉल्स. तर ऑनलाईन पद्धतीने डाउनलोडिंग आणि लिसनिंग म्हणजे ई कॉमर्स नसतं. अँड लास्ट क्वेश्चन, ई कॉमर्स इज अ ओपन सोर्स ॲप्लिकेशन दॅट अलाव यू टू क्रिएट अ स्प्रेडशीट डॉक्युमेंट. हेही चूक आहे, फॉल्स. सेकंड आन्सर इज करेक्ट. तर इथे आपलं हे सेशन कम्प्लिशन टेस्ट जी आहे ती पूर्ण झाली आहे. एंड एक्झाम ओके. आणि अशा प्रकारे सेशन 10 पूर्ण झालं आहे. तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच